नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कला अद्वैतला म्हणते की तू जो हा चेहऱ्यावरती मास्क घालून फिरत असतो ना, तो बाहेर घालत जा. कारण ते बाहेर घातलेलं लोकांना कळत नाही, पण मला माहिती आहे की तू खरा कसा आहे. कारण हे सगळं जे काय होत आहे ना तुझ्याबरोबर, ते का होत आहे तेही मला माहिती आहे. कारण खाली आत्ता तुला खूप त्रास झाला, कारण रोहिणी आत्ता जे बोललेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होत असते कला आणि तिने आंघोळ करून आलेले असते, केस पुसत असते, तेव्हा अद्वैत तिथे येत असतो. कला म्हणते तुला काय पाहिजे, तेव्हा अद्वैत म्हणतो कपडे. कारण बेडवरती त्याने कपडे ठेवलेले असतात आणि त्याला ते हवे असतात आणि त्याला आंघोळीला जायचं असतं, म्हणून तो कलाला विचारत असतो. पण कला मात्र त्याला म्हणते घे ना मग. आणि अद्वैत ते कपडे घ्यायला जातो त्यावेळेस अद्वैतचा पाय घसरतो आणि कला आणि अद्वैत दोघंही बेडवरती पडतात. कला असते खाली, तिच्या अंगावरती अद्वैत पडलेला असतो आणि दोघंही खरं तर खूपच खुश असतात, एकमेकांकडे पाहत असतात. वेगळ्याच नजरेतून आपल्याला कला आणि अद्वैत इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर अद्वैत कलाकडे एकटक पाहत आहे, कला पण अद्वैतकडे एकटक पाहत आहे आणि ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही खुश आहेत. तर कला ऑफिसला गेलेली असते, तिथे ती सानिकाला भेटते. ती सानिकाला बोलत असते की अगं तुला माहिती आहे ना. तेव्हा सानिका म्हणते मॅम खरंच तुम्ही जेव्हापासून जॉईन केलेलं आहे ना तेव्हापासून दुसऱ्या कोणत्या डिझाईन सिलेक्टच होत नाहीत. काही झालं तरी तुमच्याच डिझाईन सिलेक्ट होतात आणि खूप सुंदर असतात तुमच्या डिझाईन, त्यामुळंच त्या सिलेक्ट होत आहेत, असं कलाला सानिका सांगत असते. तेव्हा कला सानिकाला सांगू लागते कसं आहे माहिती आहे का, हे बघ सानिका, मी तुला काय सांगते, कारण काहीही झालं तरी कोणाला सांगायचं नाही आहे, ते आपल्या दोघींमधलं सिक्रेट आहे. कोणालाही कळू द्यायचं नाही की नक्की काय आहे ते, असं सानिकाला कला सांगत असते. तेवढ्यात राहुल तिथे येतो आणि राहुल म्हणतो की मला सानिका तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कला पण तिथून निघून जाते. त्यानंतर राहुल सानिकाकडे येतो आणि सानिकाला सांगू लागतो की त्या ज्या डिझाईन आहेत ना ते मला पाठव, मी स्वामीनाथन यांना जे पाठवायचं आहे ते सिलेक्ट करून देईन. इकडे आपल्याला पाहायला मिळतं आबा आणि अद्वैत घरी डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. बाकीचे सर्वजण असतात. आबा आणि अद्वैत बोलत असतात. आबा म्हणतात की कशी झाली मीटिंग, तेव्हा अद्वैत सांगतो की हो, आजची मीटिंग खूपच छान झालेली आहे. त्याचबरोबर अद्वैतचं असं म्हणणं असतं की स्वामीनाथन यांना आपल्या डिझाईन खूपच आवडत आहेत. तर आबा विचारतात की सरोज कधी येणार आहे. तेवढ्यात सरोज तिथं आलेली असते आणि आबा म्हणतात की हे बघ. सरोज पण म्हणते की हो आले मी, असं म्हणत सरोज बोलू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत सरोजकडे जातो, सरोजला मिठी मारतो आणि म्हणतो की खूप मिस केलं. तेव्हा सरोज ही सांगत असते की हो, मी पण खूप मिस केलेलं आहे, कारण मलाही खरंच खूप छान वाटत होतं. हे सगळं जे काय आहे हे सरोज बोलत होते असते. सरोजचं म्हणणं असतं की हो, काहीही झालं तरी कारण तिकडे तुमची सर्वांची खूपच आठवण येत होती, असं सरोज म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आबा म्हणतात खरंच सरोज, तू पण ना हा व्यवसाय खूपच जोराने, अगदी जोमाने पुढं नेत आहे. अगदी तुलाही वाटतं की तळागाळात जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेऊन मग हा व्यवसाय पुढं नेला पाहिजे. तेव्हा सरोज म्हणते आबा तुम्ही जे केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी पावलावर पाऊल, तुमच्याच पावलावर पाऊल टाकत आम्ही पुढं नेत आहोत. मी काय, अद्वैत काय, आम्ही सर्वजण तेच करत आहोत. अद्वैतलाही छान वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा सरोज हे म्हणते तेव्हा रोहिणीही तिथं असते. रोहिणी पण पाहत असते आणि मग सरोज म्हणते की आबा हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, तुम्हीच आमच्यावर जे संस्कार केलेले आहेत, तुम्हीच जे शिकवलेलं आहे त्याचमुळे हे सगळं आम्ही करत आहे, असं सरोज सांगत असते. त्यानंतर आबा म्हणतात की हो, पण तू आणि अद्वैतने खरंच खूप कष्ट घेतलेले आहेत, म्हणून हे सगळं पॉसिबल झालेलं आहे, नाहीतर हे शक्यच नव्हतं. मी हा नेलेला आहे पुढं हा बिझनेस, पण त्याचबरोबर तुम्हीही दोघांनी तेवढेच कष्ट घेतलेले आहेत, असं आबांचं म्हणणं असतं. त्यावरती सरोज म्हणते की हो आबा, पण आज बँगलोरला गेल्यानंतर तिथे मला कळलं की हा प्रोजेक्ट किती इम्पॉर्टंट आहे आणि मग जेवढं स्वामीनाथन प्रयत्न करत आहे तेवढंच आपणही करणं गरजेचं आहे. तेवढ्यात अद्वैतला स्वामीनाथन यांचा कॉल येतो आणि अद्वैत तो कॉल रिसीव्ह करतो आणि त्याला धक्का बसतो. अद्वैतला असं वाटत असतं की स्वामीनाथन यांना त्या डिझाईन आवडलेल्या आहेत,
म्हणूनच स्वामीनाथन हे कॉल करत आहेत. पण कारण तर वेगळंच असतं. कारण स्वामीनाथन यांना डिझाईन तर आवडलेलं नसतातच, पण स्वामीनाथन यांना राग आलेला असतो. कारण त्यांच्याकडे ज्या डिझाईन केलेल्या असतात त्या चुकीच्या गेलेल्या असतात. त्यामुळं स्वामीनाथन हे खूपच चिडलेले असतात. स्वामीनाथन हे म्हणत असतात की अद्वैत, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ज्या डिझाईन मी रिजेक्ट केलेल्या आहेत त्याच तुम्हाला मेल का केलेला आहे? अद्वैत म्हणतो, कसं शक्य आहे? मी रिजेक्टेड डिझाईनचा मेल करायला सांगितलंच नव्हता. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की मी तुला सांगू का मेल कोणता आला आहे ते? अद्वैत म्हणतो, एक सेकंद हां, मी कन्फर्म करतो ऑफिसमध्ये कॉल करून, मला थोडा वेळ द्या. असं म्हणत अद्वैतने कॉल ठेवलेला असतो आणि अद्वैत सांगत असतो की हो, मला एकदा कन्फर्म करू द्या, मी सांगतो तुम्हाला नक्की काय झालेलं आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत मग सानिकाला कॉल करायला घेतो. सानिका सांगते की सर, मी त्या डिझाईन जो मला मेल आला होता तोच पाठवला. अद्वैत म्हणतो, पण सानिका तुझं लक्ष नसतंय का? तू असं का केलंस? तेव्हा सानिका म्हणते की नाही, मला जो सांगितला होता तोच मेल मी पाठवलेला आहे, असं सानिका स्पष्टपणे अद्वैतला सांगते. अद्वैतचं असं म्हणणं असतं की कसं शक्य आहे? कारण मी स्वतः तुला डिझाईन दिल्या होत्या. तेव्हा अद्वैत तिला विचारतो, मला नक्की सांग, तुला मेल पाठवायला कोणी सांगितलं होतं? तू कोणता मेल पाठवलेला आहे? तेव्हा सानिका सांगते की मला राहुल सरांनी सांगितलेलं आहे. राहुल सर मला बोलले की हा मेल जो आहे हा फॉरवर्ड कर. त्यांनी माझ्याकडून रिजेक्टेड आणि सिलेक्टेड अशा दोन्ही डिझाईनचे फाईल घेतल्या आणि ते म्हणाले की मी एकदा नजरे घालवणार आहे आणि त्यानंतर तू ते मेल कर, असं मला राहुल सरांनी सांगितलं. त्यानंतर अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत म्हणतो, काय? तेव्हा इकडे सानिका म्हणते की मला राहुल सरांनी जो मेल फॉरवर्ड केलेला आहे ना, तो तुम्हाला मी फॉरवर्ड करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अद्वैत म्हणतो की हो, नक्की नक्की, मला लगेच फॉरवर्ड कर. आणि सानिकाला तो मेल फॉरवर्ड करायला सांगतो. इकडे अद्वैतला राग आलेला असतो, पण हातात पुरावा असल्याशिवाय बोलायचं नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. म्हणून अद्वैत शांतच होतो. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, काहीही झालं तरी अद्वैत वाट बघतो. आणि जेव्हा सानिकाचा मेल त्याला येतो आणि तो पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो की हा मेल राहुलने पाठवायला सांगितलेला आहे. अद्वैत म्हणतो, राहुल, जर तुला एखादी गोष्ट कळत नसेल तर तुला ती करायची गरज काय आहे? तुला नव्हतं लक्ष घालायचं या कामामध्ये, तुला जमणार नव्हतं तर तू का लक्ष घातलं? तुला कोणी कंपल्शन केलं होतं का? तुला कोणी सांगितलं होतं सानिकाला सानिकाकडून त्या डिझाईन घेऊन त्या चुकीच्या मेल करायला? कुणी करायला सांगितलं होतं तुला हे? असं अद्वैत जाब विचारू लागतो. तेव्हा मात्र तिथे बसलेल्या रोहिणीला खूप राग येतो. अद्वैत म्हणतो, ब्रो, तू माझ्याशी या भाषेत बोलू शकत नाही आहे, काय झालं आहे नक्की? असं अद्वैतला विचारू लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं आहे आता हे मीच सांगायचं का? तुला माहिती असेलच की काय झालेलं आहे ते. त्यावरती राहुल म्हणतो, मी काहीच केलेलं नाही आहे. अद्वैत म्हणतो, तुला एवढंही कळत नाही आहे का? जर तू एखाद्याला मेल केला तर त्याचे डिटेल्स तुझ्याकडे राहू शकतात. त्यामुळं काळजी करू नको. जे काही तू केलेलं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे आणि त्याचेच परिणाम तुला भोगावे लागत आहेत. कारण तू सानिकाला तो मेल का केला? तेव्हा तो म्हणतो की तू त्या सानिकावरून, त्या एम्प्लॉईवरून, त्या दीडदमडीच्या एम्प्लॉईवर लक्ष विश्वास ठेवून तू माझ्याशी भांडतोयस अद्वैत, माझ्यावर अविश्वास दाखवतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ, माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी काहीही बोलत नाही. तिने माझ्याकडे पुरावा पाठवलेला आहे. तू तिला मेल पाठवलेला होता आणि तो मेल तिच्याकडे राहणार होता, ही गोष्ट तू विसरू नकोस, असं म्हणत अद्वैत राहुलला बोलत असतो. राहुल म्हणत असतो की मी तसं काहीच केलेलं नाही. अद्वैत मग सगळ्यांच्या समोर तो मेल ओपन करतो आणि तो दाखवतो की तो राहुलच्या मेल आय डीवरून फॉरवर्ड झालेला आहे. हे पाहिल्यानंतर ही राहुल त्याची चूक मान्य करायला तयार नसतो. राहुलचं असं म्हणणं असतं की मी काहीच केलेलं नाही, त्या सानिकानेच काहीतरी गोंधळ घातला असेल आणि ती वरून तुला असं बोलत आहे. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तिने काहीही गोंधळ घातलेला नाही. तिने मला सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत आणि त्याच नंतर मी तुझ्याशी बोलत आहे, असं अद्वैत सांगत असतो. तरीही राहुल ऐकायला तयार नसतो. रोहिणी उठून उभी राहते आणि रोहिणी बोलायला सुरुवात करते. रोहिणी म्हणत असते की हे बघ अद्वैत, सगळे हक्क तुझ्याकडे आहेत म्हणून तू माझ्या मुलाशी वाटेल त्या भाषेत बोलू शकत नाही. कारण तुला वाटत असेल की तू असं वागलास तर तू या सगळ्याचा एकटा मालक आहे. प्रत्येक वेळेस तुला असं वाटतं की माझ्या मुलाने तुझ्या टाचेखाली राहावं. तुला ऑफिसमध्ये माझ्या मुलाने आलेलं चालतच नाही. तुला राग येतो, तुला पटत नाहीत या गोष्टी, असं तू वागत असतोस. परंतु ही गोष्ट तू विसरतोयस, एवढं लक्षात ठेव. जसं तू चांदेकर आहेस तसं राहुलही चांदेकर आहे आणि राहुलला पण ते अधिकार आहेत. म्हणून राहुलने डिसिजन घेतला
एवढं काय चुकलं त्याच्यामध्ये? अद्वैत म्हणतो, पण त्याला कळत नाही आहे तर कशाला डिसिजन घ्यायचा? इथे 100 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे, तुला माहिती आहे का रोहिणी आत्या? मग याने चुकीच्या इमेजेस का पाठवल्या? ऑलरेडी मी सिलेक्ट केलेल्या होत्या, मी सिलेक्ट करून सांगितलेलं होतं, मग का चुकीच्या पाठवल्या इमेजेस? असं राहुल आणि रोहिणीला बोलत असतात. आबा म्हणत असतात की बाद झाला आता, खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही. कारण रोहिणी, इतके दिवस झालं मी शांतच राहतोय, मला असं वाटतं की आता तरी तुझ्यात सुधारणा होईल, मग तरी होईल. मला इतके दिवस असं वाटायचं की खरंच रोहिणीला बदल घडायला वेळ लागेल, पण मला आता कळलेलं आहे की नाही, रोहिणी तुझ्यामध्ये कधीच बदल घडू शकत नाही. या भाषेमध्ये आता रोहिणीला बोलत असतात. रोहिणीचं मात्र एकच सुरू असतं की नाही, माझा मुलगा चुकलेलाच नाही, असंच रोहिणी बोलत असते. पण आबा पण चिडलेले असतात, सरोज पण चिडलेले असते. तर सरोजला रोहिणी सांगते की नाही, काहीही झालं तरी वहिनी, तू जशी अद्वैतची बाजू घेतेस, अद्वैतबद्दल तुला वाईट वाटतंय, तसं मलाही माझ्या मुलाबद्दल वाईट वाटणारच आहे ना. तेव्हा आबा म्हणतात, हो वाटू दे ना तुझ्या मुलाबद्दल वाईट. आणि लगेचच रोहिणी बोलू लागते की कसं आहे माहिती आहे का, अद्वैत प्रत्येक वेळेस मनमानी करतो. त्याला ऑफिसमध्ये त्याच्या कामामध्ये कोणी आलेलं आवडत नाही. त्याला असं वाटत असतं की जे काही चालू आहे ते सगळं त्याचंच आहे, म्हणून तो असा वागत आहे. त्याला माझा मुलगा तर प्रॉपर्टीमध्ये नकोच आहे, म्हणून हे सगळं करत आहे. तेव्हा कलाला राग येतो. इतक्या वेळ शांतपणे ऐकून घेणारी कला आता म्हणते की रोहिणी मॅडम, नक्की तुम्हीच हे बोलताय ना? आणि तुम्ही अद्वैतबद्दल बोलताय हे लक्षात येते ना तुमच्या? कारण तुमच्या एका शब्दाखातर अद्वैतने स्वतःहून सह्या केलेल्या आहेत आणि ते पेपर तुमच्या ताब्यात दिलेले होते. त्याने कोणालाही विचारलं नाही किंवा कोणाची परमिशन मागितली नाही, तर डिरेक्टली तुमच्या समोर सह्या केलेल्या होत्या आणि ते पेपर तुमच्या ताब्यात दिलेले होते. तेव्हा अद्वैतने विचार केला नाही. जर अद्वैतला हे सगळं हवं असतं तर अद्वैतने त्याच वेळी विचार केला असता. परंतु तुम्ही प्रत्येक वेळेस अद्वैतला दोषी समजत आहात, अद्वैतबद्दल तुम्ही चुकीचा विचार करत आहात, असं कला सांगत असते. आणि तुम्ही त्या पेपरवरती अद्वैतकडून सह्या घेतल्या, तेव्हा एकदाही तुम्ही विचार केला नाही की नक्की अद्वैतला काय वाटत आहे, अद्वैत नक्की कशाबद्दल विचार करत आहे. या कोणत्याही गोष्टींचा विचार तुम्ही रोहिणी मॅम तुम्ही केलेला नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस अद्वैतला दोष देऊ शकत नाही, कारण अद्वैतने मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या पेपरवर सह्या केल्या आणि तुमच्याकडे सगळे अधिकार दिलेले आहेत. तेव्हा आबा आणि सरोज यांना खूप राग येतो. आबा म्हणतात की काय बोलते सुनबाई तू? नाही कला काय बोलतेस? तेव्हा रोहिणी म्हणते ती काय बोलते? आता सरोज वहिनी, तू त्या कलावर विश्वास ठेवणार आहेस, पण मला एक कळत नाही आहे ती खरी आहे का हे बघ. तेव्हा कला म्हणते की हे बघा, काही झालं तरी तुम्ही कोणत्या पेपरवरती अद्वैतच्या सह्या घेतलेल्या आहेत ते मला सगळंच माहिती आहे. त्यामुळं तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. मी इतके दिवस शांत राहिले, पण आता शांत राहणार नाही, असं कलाचं म्हणणं असतं. तुम्ही जर प्रत्येक वेळेस वाटेल ते आरोप करत असाल तर मी शांत राहणार नाही, असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यावेळेस सगळेजण विचारू लागतात. तेव्हा कला सांगते की बँगलोरचे जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार रोहिणी मॅडमनी अद्वैतकडून काढून ते राहुलला दिलेले आहेत. आणि हे सगळं रामनवमीच्या दिवशी घडलेलं आहे. कारण अद्वैत म्हणत होता रोहिणी आत्यांना की लग्नासाठी नयनाला तू ॲक्सेप्ट कर, पण रोहिणी आत्या करत नव्हत्या. त्यासाठी हे सगळं घडलेलं आहे, असं कलाने आता स्पष्टपणे सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं. आणि कलाने सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं की रोहिणी चुकीची आहे. तर रोहिणी मात्र हे सगळं ऐकून शॉकच होते. आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरातला मोठा मी आहे आणि मी जो डिसिजन घेईल तोच डिसिजन फायनल असेल. त्यामुळं काहीही झालं तरी यापुढे अद्वैतने जरी सह्या केलेल्या असतील, पेपर बनवलेले असतील, तरीही ते पेपर ग्राह्य धरले जाणार नाहीत, कारण अजूनही मी आहे घरामध्ये आणि माझ्या परवानगीशिवाय काहीही होणार नाही, असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि ते पेपर्स कॅन्सल केलेले आहेत. त्याचबरोबर राहुलला मी माझ्या प्रॉपर्टीमधून कोणताही हक्क अधिकार देणार नाही, त्याला मी प्रॉपर्टीमधून बेदखल करत आहे, असं आबांनी सांगितलेलं असतं. कला आणि अद्वैत आता रूममध्ये येतात आणि अद्वैतला खूप वाईट वाटत असतं, राग आलेला असतो की कलाने हे सगळं या पद्धतीनं सर्वांच्या समोर आणायला नको होतं, असं अद्वैतचं म्हणणं असतं. कला म्हणते की हे बघ अद्वैत, जे काही खाली चाललेलं होतं त्याचा मला खूप राग आलेला होता, मला ते काही पटत नव्हतं. रोहिणी आत्ता तुझ्यावरती वाटेल ते आरोप करत होत्या, म्हणून मला हे सगळं बोलायला लागलं. तेव्हा अद्वैत म्हणतो पण हे सगळं असं बोलायची गरजच नव्हती. कला म्हणते मी काय चुकीचं बोललेले आहे, तुझ्या लक्षात येते का, असं कला सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू असं करायलाच नको होतं,